दत्त जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी भाविकांनी दुमदुमली. श्री दत्त संप्रदायाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवाराचा दुहेरी दुग्ध शर्करा योग साधत उत्सवास भाविकांची मोठी गर्दी झाली. मध्यरात्रीपासून शिरोळ कुरुंदवाड मार्गावरून हजारो भाविक श्री गुरुदेव दत्त नामाचा जप करीत थंडीची पर्वा न करता नृसिंहवाडी येथे पायी चालत दाखल होत आहेत. पहाटे 4 वाजताच मंदिर परिसर वातावरण दत्तमय झालं. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असल्यानं येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने चोख नियोजन केलं आहे. मंदिर परिसर, कृष्णा, पंचगंगा संगम घाट आणि संपूर्ण गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दत्त जयंती निमित्त मंदिरात गेल्या 7 दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे. उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, महापूजा यांसारखे धार्मिक विधी संपन्न झाले. सायंकाळी 5 वाजता हजारो भाविकांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. रात्री उशिरा धूप, दीप, आरती आणि पालखी सोहळ्यानं दिवसाचे धार्मिक कार्यक्रम समाप्त होणार आहेत. मंदिर परिसरात आकर्षक फूल सजावट, देखावे आणि प्रकाश योजनांनी उत्सव भक्तिमय झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यांमधून दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक लागू करून व्यापक बंदोबस्त तैनात केला होता. ग्रामपंचायतीच्या वतीनं पिण्याचं पाणी, विश्रांती व्यवस्था, पॅकिंगची सोय आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. कुरुंदवाड एसटी आगाराने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडल्या आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज दत्तराज महाराज श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज आज या कृष्णा पंचगंगा संगम तीरावर बसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तप्रभूंच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येने पुनीत झालेली आहे. राजधानीमध्ये आज सर्व भक्तगण दत्त जयंती सोहळ्यानिमित्त जमलेले आहेत. दत्तप्रभूंचा जन्मकाळ सायंकाळी ठीक 5 वाजता होणार आहे. येणाऱ्या भाविकांनी आपल्या दत्तगुरूंच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्याकरता हे सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत. दत्त देवस्थानमार्फत भाविकांसाठी दर्शन रांगांचं उत्तम नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन आहे. ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांच्यातर्फे भाविकांसाठी त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली आहे. उत्तम प्रकारचं आरोग्य आणि त्या ठिकाणी आरोग्य प्राथमिक उपचार केंद्र त्याचप्रमाणे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि त्यांना सर्व दर्शन व्यवस्थित व्हावं याकरता नेटकं नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या भाविकांना विनम्र विनंती आहे की त्यांनी दत्तचरणाची सेवा आपली समर्पित करून दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.